विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल येथील कंत्राटी कर्मचाऱ्यांचे मागील 4 महिन्याचे वेतन मिळालेले नाही। यामध्ये कक्षसेवक, सफाई कामगार, लिफ्ट कामगार, स्टोअर कामगार, टेलिफोन ऑपरेटर या कामगारांचा समावेश आहे। त्यामुळे या कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। त्यामुळे प्रहार कामगार संघटनेच्या वतीने शुक्रवारी काम बंद आंदोलन करण्यात आले। माझं नाव शालू सुभाष गावंडे आहे। मी प्लास्टिक वार्डमध्ये काम करत आहे। मी विधवा आहे। आम्हाला पगार वेळेवर मिळत नाही। हमेशा हे सक्षमचं नाटक चालतं। आता आम्ही काय करावं? हमेशा तेच चालू राहते। याचं 2 महिने गेले, 4 महिने गेले, पेमेंट होत नाही। आम्हाला बोनस 5 वर्षापासून दिलं नाही, बस फक्त 1 वर्षाचं बोनस दिलं। आता आम्ही काय करावं? सगळे भाड्यानं राहतो। मला 2 मुलं आहे। मी विधवा आहे। माझं घर माझ्यावरच चालते। आता आमचं कोण काहीतरी करायचं, नाहीतर आम्ही काम बंद करून काम करणार नाही। हेच मागणी आहे आमची। आम्हाला महिन्याच्या महिन्या पेमेंट व्हावं आमचं, आणि आमच्या मागण्या पुऱ्या कराव्या। मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही काम करणार नाही, असंच आंदोलन चालू ठेवणार आहे। मी वनमाला संजय सदांशू आहे। मी भाड्यानेच राहत आहे, पण 2 मुलं असून त्याचे शिक्षण नाही, शिक्षणाला पैसा नाही, फीस पाहिजे, घरात राशन नाही आहे। काय करायचं? आम्ही काम बंद करते आणि गंदगी तर होणारच आहे। आम्ही कामावर नसल्यावर गंदगीच होणार आहे। रूम भाडे करू आहो, घर मालक म्हणते तुम्ही पेमेंट देत नाही, येणार भाडं तुम्ही खाली करू शकता, तुमचं कुकडी जाऊ शकता। सांगा म्हटलं आम्ही रोडवर सामान टाका का? आम्ही इथं ड्युट्या करा आणि पेमेंट नाही झालं वेळेवर तर आम्ही म्हणतो आज होते उद्या होते। ते घर मालक म्हणते तुमचं असंच नाटक चालते। आम्ही काय करा आता? याच्यावर सांगितला सर म्हणत होते का आम्ही इकडून पेमेंट दिलं आहे, पण तिकडून ऊनच नाही राहिलं तर काय करू म्हणे आम्ही, त्याचं काय जबाबदारी आहे म्हणे। 2020 साली सक्षमला सुपर स्पेशालिटी अमरावतीचा ठेका मिळाला। त्या अंतर्गत 127 कर्मचारी इथे कार्यरत आहे। परंतु ज्या दिवसापासून ठेका मिळाला तेव्हापासून कधीच महिन्याच्या महिना कर्मचाऱ्याला पेमेंट मिळाले नाही। पेमेंट मिळते 2 महिने, 3 महिने, 4 महिने झाल्यानंतर 1 महिन्याचं पेमेंट मिळते। त्या अंतर्गत इथं बाहेरगावचे मुलं काम करतात, त्यांना 2-2, 3-3 महिने पेमेंट मिळत नाही। ते भाड्याच्या घरात राहतात, त्यांची खायची सोय लागत नाही। अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी कोणाकडे जावं आणि कोणाकडे जाब मागावा हा विचार कर्मचाऱ्यांना वेतन देणाऱ्या सक्षमचे जे आमचे अधिकारी लोक आहेत किंवा हॉस्पिटलचे अधिकारी लोक आहेत त्यांनी या गोष्टीचा विचार करायला हवा। म्हणून आम्ही आज इथे आंदोलनावर बसलेलो आहे। याआधीसुद्धा आम्ही त्यांना याच्या आधी 10 वेळा 15 वेळा त्यांना विनंती केली की आमचा पगार महिन्याच्या महिन्या नियमित करण्यात यावा। आमचं बाकी काही त्यांना मागणं नाही। गरीब कर्मचारी 8-8.5 हजार रुपये हातात मिळते, 4-4 महिने पगार नाही होत। अशा परिस्थितीमध्ये त्या कर्मचाऱ्यांनी काय करावं याचा विचार अधिकारी लोकांनी करावा आणि त्यांनी आमच्या महिन्याच्या महिन्या पेमेंट करावं, एवढीच आमची मागणी आहे।